हाय फ्रेंड्स, मी ज्योत्स्ना. तर आम्ही चाललो आहे प्रॉपर मार्केटला. तर पहिल्यांदा आम्ही ऊसाचा रस पिऊन घेतला आहे आणि मग पुढे सरकलो आहे. आणि ह्यांना भरपूर सारे अंबानीसारखे फोन येत होते म्हणून कंटाळल्या. तिथंच आमचा 1-1.5 तास गेलेला, कारण आम्ही हेडफोन घेऊन नव्हतो गेलो. तर यांना खूप सारे फोन येत होते आणि मध्येच आम्ही मग नाश्ता करायला थांबलो, कारण दुपारचा जेवण आम्ही नव्हता केला. तर आम्ही तिथे मेंदूवडा मागवला, ह्यांच्यासाठीच मागवला आणि माझ्यासाठी लस्सी. आणि मला उन्हातून खूप माझं डोकं वगैरे दुखत होतं. तर आम्ही पुढे गेलो आणि मस्तपैकी नाश्ता केला आणि आम्ही पुढे गेलो. आम्ही आधी 2 दिवसापूर्वी गेलेलो, तिथं पाहिलेला केज वगैरे, म्हणून आम्ही घाईघाईने बाईक लावली कारण तिथे पार्किंग नव्हती आणि पुढे सरकलो. म्हणून आम्ही फास्ट गेलो आणि हा केज आम्ही 2 दिवसापूर्वी बघून आलेलो. त्यात वेळा नाही घेतलं, काही मनामध्ये आलं काय माहिती, पण असं वाटलं की घेतलं असतं बरं झालं असतं, म्हणून हा केज आम्ही फायनल केला. तर आम्हाला तो 100 रुपयांनी परत आम्हाला महाग दिला. जाऊ द्या. आणि मग इथे आमच्या पिल्लूची फॅमिली होती आणि भरपूर सारे पेट होते, पक्षी वगैरे प्रकारचे होते, मी कधी पाहिले पण नव्हते. तर आम्ही प्रॉपर मार्केटला चिडियाघर आहे तिथे गेलेलो आणि भरपूर सारे पक्षी होते. अरे बाप रे बाप, एवढे होते की पहिले पाहिले पण नव्हते आम्ही कधी. तर क्यूट होते आणि मस्तपैकी इथे छोटूसा पप्पी होता. मला खूप आवडला, असं वाटतं त्याला घरी घेऊन जाऊ की काय. मी खूप छान होते आणि मला खूप वाईट पण वाटत होते कारण ते पिंजऱ्यामध्ये होते म्हणून. तर फायनली आम्ही केज आमच्या पिशवीमध्ये भरला आणि आम्ही मग पुढे घरी निघालो, कारण उशीर होत होता आणि माझ्या पिल्लूला पण आणायची होती आम्हाला. आणि आम्ही केज घेतला आणि घाईने पुढे आलो आणि जस्ट आम्ही मग छानपैकी घरी पोचलो आणि मस्तपैकी केज व्यवस्थित पुसून घेतला माझ्या पप्पोडीचा. आणि मग फायनली केज असा आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय.